शेअर बाजार विथ प्रसादमध्ये तुमचं स्वागत आहे. आजच्या नवीन लर्निंग व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे, की निफ्टीमध्ये येणाऱ्या डेजमध्ये कशाप्रकारे मोमेंटम होऊ शकते. व्हिडिओ ओन्ली फॉर एज्युकेशन पर्पजसाठी आहे. कुठल्या पण प्रकारे बाय किंवा सेल रिकमेंडेशन अजिबात नाही आहे. ओके. तर एक रिक्वेस्ट आहे, जर चॅनलवर तुम्ही फर्स्ट टाईम व्हिजिट करत असाल तर डेफिनेटली चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि नोटिफिकेशनचं जे आयकॉन आहे त्याला पण तुम्ही प्रेस करू शकता, जेणेकरून येणारे जे पण अपकमिंग डेजमध्ये जे पण व्हिडिओज असतील ते लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यात मदत होऊ शकते. तर आपण स्टार्ट करू व्हिडिओला. व्हिडिओला बघायच्या आधी थोडंसं जर का आपण आजचं सेशन जर का आपण बघायला गेलो, मार्केट जे आपलं अल्मोस्ट 25,100 104.25 च्या आसपास होतं. बट मार्केट मॉर्निंगला गॅप अप ओपन झाला. त्यानंतरनं व्हर्टिकल सडन फॉल आपल्याला बघायला भेटला आणि त्यानंतरनं एक थोडीशी रिकव्हरी बघायला भेटली आणि ओव्हरऑल द डे आपला पूर्णच्या पूर्ण साइडवे आणि चॉपी मार्केट किंवा साइडवे मार्केटमध्ये, रेंज बाउंड मार्केटमध्ये पूर्ण दिवस गेला होता. ओके. तर उद्याच्या सेशनमध्ये कशाप्रकारे आपण प्लॅन करू शकतो? कोणत्या ठिकाणी आपल्याला अग्रेसिव्ह मोमेंटम बघायला भेटू शकते? कधी मार्केट आपल्याला साइडवे बघायला भेटू शकते? सगळ्या गोष्टी आपण ह्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. तर एक रिक्वेस्ट आहे, जर तुम्ही चॅनलवरती फर्स्ट टाईम व्हिजिट करत असाल, व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला, तर डेफिनेटली तुम्ही तुमच्या फ्रेंडला पण शेअर करू शकता. आणि जर का तुम्हाला शेअर मार्केट फ्री ऑफ कॉस्ट जर का शिकायचं असेल, तर डेफिनेटली WhatsApp करा नंबरला. कोणत्या ज्या टर्म्स अँड कंडिशन्स आहेत, ते तुम्हाला तिथं भेटतील. चला तर आपण स्टार्ट करूया. ओके. आता जर का आपण आलो निफ्टीवरती, जर का आपण निफ्टीवरती बघायला गेलो, तर ओव्हरऑल आपलं जे निफ्टी आहे, हे शॉर्ट टर्म नंतरनं एका डाउन ट्रेंड नंतरनं ह्याच्यामध्ये एक चांगल्या प्रकारे मोमेंटम दाखवायला प्रयत्न करते, जे की जर का आपण याच्या मेजर ट्रेंड बघायला गेला थोडासा, तर इथं ह्याच्यामध्ये साइडवे मार्केट गेले, पूर्णच्या पूर्ण एक रेंज मार्केट क्रिएट करतंय आणि इथे ऑलमोस्ट एक ब्रेकआउट द्यायच्या आसपास आहे. ओके. थोडंसं आपण जर का मोठ्या टाईम फ्रेमला जर का बघायला गेलो, वीकली टाईम फ्रेमला जर का बघायला गेलो, तर करंट वीक आपण थोडासा इग्नोर करायचा. बट बिफोरचा जो वीक आहे, ओके, हा जो वीक आहे, एकदा का ह्याच्यावरती जर का वीकली कॅन्डलचा क्लोजिंग भेटला, देन मार्केटसाठी हेल्दी राहू शकते. बिकॉज लास्ट टाईमला जर का आपण बघायला गेलो, तर मार्केट त्यावेळी डाउन साइडला आला. एक वरच्या साइडला मोमेंटम एक्सपेक्ट केली, बट परत मार्केट डाउन साइड परफॉर्मन्स दाखवला आणि त्यानंतरनं खूप टाईम नंतर मार्केट ही रेंज ब्रेक करायचा प्रयत्न करते. तर एक लर्निंग गोष्ट सांगतो, की ज्यावेळी पण एक सपोर्ट असतील, पहिले सपोर्ट असतील, त्यानंतर एक ब्रेकडाउन भेटला असेल आणि त्यानंतर मार्केट ज्यावेळी पण फर्स्ट अटेम्प्ट रीच करतंय, तर एक्स्पेक्टेशन हेच राहते, की फर्स्ट अटेम्प्टमध्ये जे पण ब्रेकआउट येतील, थोडेसे वीक राहत असते, थोडेसे मे बी ट्रॅप पण होऊ शकते. तर त्यासाठी गरजेचं काय असते, की जर का मार्केट पहिल्यांदा सपोर्ट घेतला असेल, मार्केटने सपोर्ट तोडला आणि आता फर्स्ट टाईम चालला असेल आणि जर का ह्याच्या आसपास जर का त्यानं हॉल्ट केलं आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये एक चांगला ब्रेकआउट भेटला, तर डेफिनेटली तो हेल्दी ब्रेकआउट मानला जातो. जसं की आपण याच्यामध्ये बघायला गेलो, इथून ज्यावेळी मार्केट गेलं, तर ऑलमोस्ट फर्स्ट अटेम्प्टला मार्केटनं पहिल्यांदा टेस्ट केलं. त्यानंतर डाउन साइड पुलबॅक आला. पण परत इथनं बायर्सनी ताकद दाखवली. आता इथं मार्केट अकोमोलेशन म्हणजे याच्यामध्ये साइडवे फेज चाललाय, तर ही खूप चांगली गोष्ट आहे. एकदा का याच्यामध्ये इथं ब्रेकआउट आपल्याला बघायला भेटला वीकली टाईम फ्रेमला, देन नेक्स्ट मूव्हमेंट, नेक्स्ट रॅली आपल्याला ह्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे बघायला मिळू शकते. ओके. आता जर का आपण थोडंसं याच्यामध्ये सपोज जर का आपण डेली टाईम फ्रेमला जर का थोडंसं नोटीस करायला गेलो, तर 2 दिवस जर का आपण बघायला गेलो, तर दोन्ही डेज अल्मोस्ट एकाच रेंजमध्ये मार्केट राहिलंय. जर का आपण बघायला गेलो, तर अल्मोस्ट मार्केट गॅप अप ओपन व्हायचा प्रयत्न करतंय. त्यानंतर मार्केटमध्ये सेलिंग यायला लागलंय. म्हणजे इथं सेलर एकदम स्ट्राँग आहेत आणि त्यानंतर जर का आपण कालचा आणि आजचा लो जर का आपण बघितला, तर जोपर्यंत ह्या रेंजच्या मध्ये मार्केट आहे, ओके, जोपर्यंत या रेंजच्या मध्ये मार्केट आहे, तोपर्यंत इंट्राडेमध्ये बी स्पेसिफिक मला जेवढं जास्त मूव्हमेंट येईल असं एक्स्पेक्टेड नाही आहे. ओके. बट ह्याच्यामध्ये कसं आहे, की जोपर्यंत ही रेंज ज्यावेळी पण ब्रेकआउट किंवा ब्रेकडाउन दाखवेल, त्यानंतरनं एखाद्या वेळेस मोमेंटम यायला स्टार्ट होऊ शकते. ओके. तर ते कोणते लेव्हल्स आहेत ते पण आपण डिस्कस करूया. जर का आपण थोडंसं त्याच्यामध्ये जर का आपण 15 मिनिट टाईम फ्रेमवर जर का आपण आलो, तर याच्यामध्ये आपण ऑलमोस्ट लेव्हल मार्किंग केलेत आणि जर का इथं जर का आपण बघायला गेलो, तर जसं की फ्रायडेला आर-बी-आय पॉलिसी जी झाली, ओके, त्याच्यावरती एक आपण डिटेल व्हिडिओ तयार केलाय. तो एकदा बघितला, तर तुम्हाला जास्त आयडिया येईल. तर इथून एक मार्केटमध्ये एक चांगली मूव्हमेंट आली आणि त्यानंतर मार्केट एक टाईमपास करतंय. इथं पण मार्केट टाईमपास करतंय. आता ज्यावेळी पण मार्केट ही जी रेंज आहे, ओके, ही जी रेंज आहे, ही रेंज ज्या डायरेक्शनला ब्रेक करेल आणि सस्टेन करेल, बिकॉज नुसतं ब्रेक करून उपयोग आहे का? तर नाही. तर ब्रेक करेल आणि सस्टेन करेल, देन ते डायरेक्शन नेक्स्ट मूव्हमेंट ती आपण याच्यामध्ये प्लॅन करू शकतोय. इमॅजिन इफ मार्केट जर का आपलं हे जे लेव्हल आहे, जे की 25,240, ओके,
जर का ह्याच्यावरती जर का मार्केट सस्टेन राहिला, ह्याच्यावरती जर का मार्केट सस्टेन व्हायचा प्रयत्न केला, देन ह्याच्यामध्ये आपण म्हणजे मी स्पेसिफिक ह्याच्यामध्ये एक आपण प्लॅन करू शकतो, की रेंज ब्रेकआउट प्लॅन करू शकतो. जर का मार्केटनं सपोज रेंज ब्रेकआउट दिला नाही किंवा मार्केट जोपर्यंत ह्या 2च्या मध्ये राहील, तोपर्यंत व्हेरी लायकली थोडंसं वेट आणि वॉचची अपॉर्च्युनिटी राहील ॲज अ ऑप्शन बायर. जर का आपण ऑप्शन बायर असेल, तर ह्या रेंजच्या मध्ये नो ट्रेड एरिया राहील किंवा वेट अँड वॉच. ओके. जर का आपण ह्या रेंजमध्ये जर का आपण ट्रेड प्लॅन करायला गेलो, मार्केट जर का तिथं साइडवे गेला, तर याच्यामध्ये एस-एलवरती एस-एल प्लॅन होऊ शकतील. बाकी दुसरं याच्यामध्ये मला काही दिसत नाहीये. ओके. बिकॉज जर का आपण लास्टचे 2 सेशन बघितले, इथला आणि इथला, तिथं दोन्ही सेशनला मार्केट टाईमपासच केलंय, साइडवेज मार्केट गेलंय. जर का मार्केटनं सपोज इमॅजिन करूया, जर का मार्केट गॅप डाउन झाला, इथं आपल्याला एक बघायला भेटते, इथे गॅप पेंडिंग आहे. ओके. जर का मार्केट गॅप डाउन झाला, तर ही गॅप पण व्हेरी लायकली फिल व्हायचं प्रोबॅबिलिटी राहू शकते आणि हा जो एरिया आहे, ओके, हा जो एरिया आहे, हा त्याच्यासाठी इम्पोर्टंट एरिया राहील. ओके, इम्पोर्टंट एरिया राहील. ह्याच्या आसपास जर का मला भेटला मार्केट, देन इथं मी एक प्लॅन ऑफ ॲक्शन माझा राहू शकतो. ओके, ॲज अ रिव्हर्सल इफ मला तिथं वाटलं तर. अदरवाईज नो. देन सेकंड आहे ते म्हणजे हे एरिया जर का ह्या एरियात जर का आपण बघायला गेलो, तर लास्ट टाईमला इथून एक चांगली रॅली आपल्याला बघायला भेटली आणि हे एरिया खूप स्ट्राँग एरिया राहू शकतोय. तर ह्या एरियाच्या आसपास ज्यावेळी पण मार्केट येईल, देन माझा सेम प्लॅन ऑफ ॲक्शन जसं इथं होतं तसंच राहू शकतंय. ओके. सिमिलरली जर का मार्केट ह्याच्यावरती जर का ब्रेकआउट द्यायचा प्रयत्न केला अँड सस्टेन राहिला, तर मी ब्रेकआउट ट्रेड प्लॅन करू शकतो याच्यामध्ये. आणि जर का मार्केट ह्या एरियाच्या आसपास जर का आला, जिथून मार्केट लास्ट टाईमला डाउन साइड आला होता, ओके, तर हा एरिया ॲज अ सप्लायचं काम करू शकतोय आणि हा एरिया जो आहे ॲज अ डिमांडचं काम करू शकतोय. त्यानंतर हा पण एरिया थोड्या प्रमाणात डिमांडचं काम करू शकतोय, बट तिथं प्रॉपर प्राईस ॲक्शन बनला, तर मी त्याच्यामध्ये अपॉर्च्युनिटी घ्यायचा प्रयत्न करू शकतोय. जर का हे सगळे लेव्हल्स कसे काढले किंवा कसे वर्कआउट होतील, हे जर का तुम्हाला लर्निंग करायचं असेल, तर डेफिनेटली WhatsAppला तुम्ही मेसेज करू शकता. तो जो कोर्स आहे, तो तुम्हाला भेटून जाऊ शकतोय. ओके. जर का व्हिडिओ आवडला असेल, इन्फॉर्मेशन आवडली असेल, तर डेफिनेटली लाईक आणि शेअर करायला विसरू नका. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.